नमस्कार मित्रांनो, वरखेडे देवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण श्री क्षेत्र खडकोळी या ठिकाणाविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। श्री चक्रधर स्वामी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास होते त्या त्या ठिकाणी महानुभव पंथाचे तीर्थक्षेत्र आहे। यामधीलच एक ठिकाण म्हणजे खडकोळी। 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी यांचे या भागात वास्तव्य होते। 1963 पूर्वी हे ठिकाण संपूर्ण उघडे होते। नंतर ज्यावेळी जायकवाडी धरणाचे बांधकाम पूर्ण झाले तेव्हापासून हे ठिकाण पाण्यामध्येच आहे। छत्रपती संभाजीनगर व अहमदनगर या जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गोदावरी नदीच्या बॅकवॉटरमध्ये सध्या हे ठिकाण स्थित आहे। नाथसागर या जलाशयामध्ये स्थित असलेल्या घटसिद्धनाथ, ब्राह्मणी, खडकोळी, संगमेश्वर आणि चीच कपाट या ठिकाणांचे जर तुम्हाला स्थानोंदन करायचे असेल तर तुम्हाला अहमदनगर जिल्ह्यातील खडकापाटा या मार्गे रामडो या ठिकाणी यावं लागेल आणि या ठिकाणाहून 2 किलोमीटर अंतरापर्यंत तुम्हाला बोटिंगने प्रवास करावा लागणार आहे। सुरक्षित आणि खात्रीशीर प्रवास करण्यासाठी सुरेश परसया टेलर यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही खाली स्क्रीनवर दिलेला आहे। या 2 किलोमीटरच्या प्रवासामध्ये तुम्हाला घटसिद्धनाथ, ब्राह्मणी, खडकोळी, संगमेश्वर आणि चीच कपाट अशा 5 ठिकाणांचे दर्शन होणार आहे। आणि हे 2 तास कसे निघून जातील हे देखील तुम्हाला कळणार नाही, कारण की हा संपूर्ण परिसर जायकवाडी पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलेला असून या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे पक्षी पाहावयास मिळणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना कृपया स्किप करू नका, जेणेकरून महत्त्वाची ठिकाणे तुमच्याकडून पाहायची राहून जातील। तर मित्रांनो, पाण्यामधील ज्या बेटावर आपण सध्या जात आहोत ते बेट म्हणजे संगमेश्वर। तर मित्रांनो, या ठिकाणास संगमेश्वर नावाने का ओळखले जाते तर चला पाहूया। या ठिकाणी 2 नद्यांचा संगम होतो, एक म्हणजे गोदावरी आणि दुसरी म्हणजे शिवना। यावरूनच या ठिकाणास संगमेश्वर असे म्हणतात। या स्थानापासून ते संपूर्ण चौतारा यास वंदन केले जाते। त्याचबरोबर चिंच कपाट हे ठिकाण येथील खोल पाण्यामध्ये स्थित आहे आणि चिंच कपाट व संगमेश्वर याच परिसरामध्ये श्री चक्रधर स्वामी यांनी भोटोबास दीक्षा दिली होती। महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयी ज्या आख्यायिका लिहिल्या गेल्या या आख्यायिकांच्या संग्रहाला लीलाचरित्र असे नाव आहे आणि मराठीतील पहिला आद्य ग्रंथ म्हणून या ग्रंथास विशेष महत्त्व आहे। महेंद्र बास उर्फ माईमभट यांनी हा चरित्रग्रंथ लिहिला। त्याचबरोबर चिंच कपाट हे ठिकाण येथील खोल पाण्यामध्ये स्थित आहे। चिंच कपाट व संगमेश्वर याच परिसरामध्ये चक्रधर स्वामी यांनी भोटोबास दीक्षा दिली होती। तसेच या ठिकाणी नागदेवाचार्य यांची देखील दीक्षाभूमी येथे आहे। येथे स्थानवंदन करून आपण पुढील दर्शनासाठी जाणार आहोत। तर मित्रांनो, आपण यापुढे इंद्रभट फुटा प्रसाद दान येथे इंद्रभटांना श्री चक्रधर स्वामी यांनी फुटा म्हणजेच वस्त्र प्रसाद म्हणून दान दिले होते। या ठिकाणी आपल्याला स्थानवंदनाकरता जायचे आहे। समोरील टेकडीवर गेल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम 4 मंदिरे दिसतील। या प्रत्येक मंदिराविषयी वेगवेगळी आख्यायिका येथे सांगण्यात आलेली आहे। मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे या टेकडीवर आपल्याला जिकडे पाहावे तिकडे अशा प्रकारची फुलांची झाडे पाहावयास मिळतात। समोरच आपल्याला जे स्थान दिसत आहे ते म्हणजेच मलिया सर्परक्षक स्थान। या ठिकाणाविषयी अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते की या ठिकाणी असेच एकदा एक माळीण आक्रोश करीत स्वामींच्या चरणावर लोटांगण घालून रडत होती, कारण तिचा पती सर्पदंशाने वारला होता। रडता रडता ती आता म्हणत होती की मला आता दुसरे कोणी नाही, हा माझा आधारच निकाळला आहे, मी आता कुणाच्या आश्रयाला जावे। देवा, आपण आता या माझे पतीला जिवंत करावे जी।
या बाईचा शोक पाहून स्वामींचे हृदय द्रावले. त्यांनी म्हटले, बाई, रडू नकोस. हे असे घडले तो नियतीचा खेळ आहे. जन्माला येतो तो जातोच ना एकदा. त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा दुखी होऊ नका. त्यावर ती बाई अतिशय हंबरडा फोडू लागली. बाबा, मला माझ्या म्हातारपणीच्या आधारासाठी माझा पती परत द्या हो. यांना जिवंत करा हो. तो हाकेचा हंबरडा ऐकून स्वामींनी शेजारच्या कमंडळातील पाणी शिंपडण्यास त्या बाईस सांगितले. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माळ्याने डोळे उघडले. तो उठून स्वामींच्या पायावर लोटांगण घेऊ लागला आणि स्वामी, तुम्ही मला पुनर्जन्म दिला. उपस्थित असलेले लोक स्वामींचे दैव सामर्थ्य पाहून स्वामींना दंडवत करत होते. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. तर मित्रांनो, यानंतर आपण इंद्रफुटा प्रसाददान या स्थानाकडे दर्शनासाठी जाणार आहोत. तब्बल 5 वर्षांनी हे मंदिर उघडे पडले होते आणि तुम्ही येथे पाहू शकता, अतिशय निसर्गरम्य असलेल्या ठिकाणी खडकुळी हे स्थान वसले आहे. या ठिकाणी खडक तसेच दगड मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्यामुळे या ठिकाणाचे नाव खडकुळी असे पडले असावे. तर मित्रांनो, आपण आता इंद्रभटा फुटाप्रसाददान म्हणजेच इंद्रभट यांना ज्या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांनी वस्त्रदान दिले होते त्या ठिकाणी स्थानवंदनाकरिता आलेलो आहोत. या स्थानाविषयी अशा प्रकारची आख्यायिका लीला चरित्रग्रंथामध्ये सांगितली जाते. श्री क्षेत्र खडकुळी या स्थानाचे जीर्णोद्धाराचे कार्य श्री आचार्य प्रवर 108 परमपूज्य परमश्री नागराज बाबाजी महानुभाव यांच्या अथक परिश्रमाने व मार्गदर्शनाखाली तसेच साधू, तपस्विनी व भाविकांच्या मदतीने 29 एप्रिल 2004 रोजी पूर्ण झाले. तर मित्रांनो, यानंतर आपण मंदिराच्या दुसऱ्या आणि त्यानंतर तिसऱ्या मजल्यावर दर्शनासाठी जाणार आहोत. मित्रांनो, हे स्थान सतत पाण्यामध्ये असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला मंदिराच्या भिंतीचे कलर गेलेले दिसून येते. तर मित्रांनो, आपण आता तिसऱ्या मजल्यावर जात आहोत आणि येथे स्वामींचे दर्शन घेऊन आपण पुढील स्थानाकडे दर्शनासाठी जाणार आहोत. भगवान श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. मित्रांनो, मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावरून आपल्याला दूरवर अशी वडगाव, सावखेडा, ब्राह्मणी तसेच घटसिद्धनाथ ही स्थाने दिसतील. तसेच जायकवाडी धरणातील निसर्गरम्य परिसर हा देखील पाहावयास मिळेल. तर मित्रांनो, समोर जे स्थान तुम्ही पाहत आहात ते म्हणजे नगरकथन स्थान. मित्रांनो, या स्थानाविषयी अशी आख्यायिका सांगितली जाते की श्री चक्रधर स्वामी यांनी 1200 वर्षापूर्वीच असे सांगितले होते की या ठिकाणी एक गाव किंवा नगर असेल आणि ते कालांतराने अस्तित्वात देखील नसेल. आणि सांगितलेल्या आख्यायिकेप्रमाणेच जायकवाडी धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या गावाचे स्थलांतर झाले. तर मित्रांनो, यानंतर आपण समोर जे पडलेले स्थान आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आपण स्थानवंदनाकरता जाणार आहोत. मित्रांनो, हे स्थान आहे गोविंद कपाट स्थान. हे स्थान वर्षानुवर्ष पाण्याखाली असल्यामुळे या स्थानाचे बांधकाम सध्या आपल्याला पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. मित्रांनो, आज आहे दिनांक 6 जुलै आणि पावसाचे दिवस असल्याने या ठिकाणी नदीने देखील समुद्राचे रूप धारण केलेले दिसून येते. या ठिकाणाहून आपल्याला पुन्हा एकदा बोटिंगने प्रवास करून ब्राह्मणी या स्थानाकडे दर्शनासाठी जायचे आहे.
ब्राह्मणी तसेच घटसिद्धनाथ हे 2 ठिकाण रामडव येथे स्थित आहेत. श्री चक्रधर स्वामी ज्यावेळी भ्रमंतीसाठी निघाले होते त्यावेळी ब्राह्मणी व घटसिद्धनाथ या ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. ब्राह्मणी येथे सारंगपाणी भट यांचे घर होते. या ठिकाणी अनिर्बास यांना पुत्रप्राप्ती झाली होती व ते बाळ अवघे 7 महिन्याचे होते. पूर्ण वाढ झाले नसल्यामुळे त्या बाळास दृष्टी नव्हती. त्यावेळी श्री चक्रधर स्वामी हे घटसिद्धनाथ येथे वास्तव्यात होते. तेव्हा त्या बाळास ब्राह्मणी येथून घटसिद्धनाथ येथे स्वामींकडे दाखवण्यासाठी आणले. स्वामींनी बाळाच्या डोक्यावरून हात फिरवताच बाळाला दृष्टी प्राप्त झाली अशी आख्यायिका या स्थानाविषयी सांगण्यात येते. घटसिद्धनाथ या ठिकाणी स्थानवंदनाकरिता आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी 6 स्थाने दिसतील. मित्रांनो, हे स्थान आहे नेवासा तालुक्यातील रामडव येथे. या ठिकाणी श्री चक्रधर स्वामी यांनी लिंगास पिढा वाहिल्या होत्या. या ठिकाणी आपल्याला पुरातन काळातील शिल्पकला पाहावयास मिळतील.